नमस्कार, मी पंजाब दत्त. आज आहे 21 मे 2025 आणि मी आहे माझ्या शेताजवळ आणि या ठिकाणून परत महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहे. राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आज 21 मे, आज पण 21 मे ला दुपारी 3 त्यानंतर राज्यात पुन्हा जोरदार पाऊस पडणार आहे. म्हणून हा अंदाज म्हणजे हा पाऊस 25 तारखेपर्यंत खूप पडणार आहे. त्याच्यानंतर 26, 27, 28, 29, 30 ला थोडा कमी प्रमाणात होईल. पण त्याच्यानंतर म्हणजे सांगायचं झालं 30 मे पर्यंत असा थोडा भाग बदलत बदलत पाऊस पडणार आहे. म्हणून राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांनी काय करायचं, आता काय झालं, नेमका पाऊस खूप झाला, जमिनीमध्ये ओल देखील खूप झाली, पण काय झालं, शेतकऱ्यांचं शेतच दुरुस्त नसल्यामुळं अडचणी येत आहेत. म्हणून राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्ही काय करा, जशी वेळ भेटेल तसं काय करा, तुम्ही तुमचे शेत दुरुस्त करा. कारण की राज्यामध्ये आता जवळपास हे 25 मे पर्यंत तर मुंबई, पुणे, नाशिक, नगर जिल्हा मुसळधार पाऊस पडणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात येतो. आणि राज्यात मात्र दररोज 2-2 दिवस प्रत्येक ठिकाणी मुक्काम करत करत हा पाऊस संपूर्ण राज्यावर पडणार आहे. विदर्भात पडणार आहे, पूर्व विदर्भात पडणार आहे, मराठवाड्यात पडणार आहे, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्र, कोल्हापूर इकडे पडणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात येतात. म्हणजे सांगायचं झालं तर 25 मे पर्यंत खूप जोराचा पाऊस असणार आहे. ओढे नाले वाहणारा पाऊस असणार आहे. त्याच्यामध्ये वाऱ्याचं प्रमाण जास्त असणार आहे. म्हणून आणखीन एक खास करून, कारण की या पावसामध्ये सर्व माझी शेतकऱ्याला एक विनंती आहे की तुम्ही काय करा, तुमची ह्या 25 मे पर्यंत तुमची जनावरे असते झाडाखाली बांधू नका. कारण की काय झालं, आज आमच्या तालुक्यात देखील खूप ठिकाणी विजा पडल्या, जनावरे खाली असल्यामुळं त्या जनावरे दगावली आणि विजा पडत असताना, करकरत असताना झाडाखाली तुम्ही देखील थांबू नका. कारण की म्हणजे काय झालं, महाराष्ट्रभर बघितलं तर विजेमुळे खूप शेतकऱ्यांचं पशुधनाचं खूप नुकसान झालं. की म्हणजे तुम्ही काय करा, 30 मे पर्यंत तुम्ही तुमचे काम आटपून घ्या. अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल. धन्यवाद.